इस खबर के प्रायोजक हैं कन्हान एग्रोविजन फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड। डॉक्टर श्रद्धा मेहले द्वारा दुर्गा मंदिर सोनेगांव पश्चिम नागपुर में एक दिवसीय त्वचा विज्ञान शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में त्वचा संबंधी विभिन्न समस्याओं के लगभग 101 रोगियों का उपचार किया गया। दोनों शिविरों में करीब 150 मरीजों की जांच की गई, जिसमें सोराइसिस, एक्जिमा, फुंसी, व्यंग का इलाज किया गया और मुफ्त दवा का वितरण किया गया। शिविर का मुख्य उद्देश्य ओटीसी सौंदर्य उत्पादों और विशेष रूप से युवा पीढ़ी के लिए धन की कमी के कारण उनके चेहरे और अन्य त्वचा पर दीर्घकालीन प्रभाव के बारे में रोगियों के बीच जागरूकता पैदा करना था। इसमें कोई संदेह नहीं है कि हर कोई बहुत जागरूक है उनकी त्वचा के बारे में और आने वाली प्रतियोगिता में ऐसा करने में समय लगता है। डॉक्टर श्रद्धा मेहले ने परिसर के विभिन्न क्षेत्रों में ऐसे ही करने का वादा किया और आश्वासन दिया कि उनके द्वारा फिर से इसी तरह की सेवाएं प्रदान की जाएगी। या शिबिराद्वारे मला जे आजचे तरुण तरुणी जे आहेत यांना थोडंसं एक मार्गदर्शन करायचं आहे। मार्गदर्शन याच्यासाठी कारण की आजचा जो तरुण आहे त्यांच्या हातामध्ये आपण बघतो की कंटिन्युअस मोबाईल हा दिसतोच। तरुण कशाला तरुण तरुणी किंवा सगळ्यांच्याच हातात म्हणता येईल बेसिकली। तर सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो असा कोणीही नाही ज्याच्याजवळ मोबाईल नसतो। छोट्या मुलांपासून तर वृद्धांपर्यंत हा मोबाईल कंटिन्यू हातात असतो। तर तेच एक मार्गदर्शन मला आज करायचं आहे इथे येणाऱ्या लोकांना की जर तुम्ही मोबाईलचा वापर करत असाल, काही यंगस्टर्स जे असतात जे कंटिन्युअस लॅपटॉप किंवा आजकालचे IT प्रोफेशन्स मध्ये जे असणारे आहे जे कंटिन्यू लॅपटॉप समोर बसलेले असतात, तर कुठे ना कुठेतरी ह्या लॅपटॉप मधून निघणारे या स्क्रीन मधून निघणारे ब्लू लाईट जे असतात ते तुमच्या चेहऱ्याला इजा करत असतात। तर इजा हे फक्त चेहऱ्यावरच होते असं नाही, तुम्ही जे कंटिन्यू एका जागेवर बसले असतात त्याचा परिणाम देखील तुमच्या पूर्ण शरीरावर होत असतो। कारण कसं आहे, इफ यू आर सिटिंग कंटिन्युअसली ऑन द सेम प्लेस तर काय होणार, कारण की एक्झरसाइज ही आपल्या शरीराला अत्यंत महत्वाची असते है ना। म्हणजे आजकालच्या नवीन पिढीला आपल्याला सांगावं लागत आहे की तुम्हाला एक्सरसाइज करायची। एक तर हे लोक जे आहे 10th मध्ये गेले 12th मध्ये गेले की ते बसून अभ्यास करणे नाही तर लॅपटॉपवर काहीतरी किंवा मोबाईलवर काहीतरी बघणे, त्यामुळे सगळं जे प्रॉब्लेम्स आहे म्हणजे आजकालची जी तरुण पिढी आहे मुलींमध्ये PCOD हा प्रमाण खूप वाढलेला आहे। आणि जर PCOD झाल्यानंतर भरपूर सगळे स्किन प्रॉब्लेम्स येतात मुलींमध्ये बेसिकली, तर पिंपल्स पासून तर केस गळतीपर्यंत त्वचेवर काळे डाग येणे, मानेवर काळे डाग येणे, ह्या सगळ्या म्हणजे समस्यांना एक सुरुवात होते। त्यामुळे तुमचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे। नुसतं एक बाहेरून तुम्ही जर क्रीम्स लावत असाल गोरं बनण्यासाठी किंवा त्वचेला चांगलं ठेवण्यासाठी, त्यापेक्षाही जास्त ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं की तुमचं नियमित आहार, नियमित व्यायाम। कारण की जर आहार नियमित नसेल, भरपूर वेळा टायमिंग्स देखील चेंज होत राहतात। कुणी इव्हन आता जी नवीन जनरेशन आहे उठायची वेळ नाही है ना, कोणी 8 कोणी 9, मग लगेच नाश्ता न करता थोडासा चहा घेऊन कॉलेजला जाणे, कसं तरी घाईमध्ये कॅन्टीन मध्ये जेवण करणे, जेवणाच्या पण टायमिंग्स बरोबर नाही, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्या शरीराला त्रास देतात आणि याचा इफेक्ट हळूहळू तुमच्या त्वचेवर जाणवू लागतो, तो काही लगेच होत नाही। त्यामुळे त्याचा इफेक्ट आणि हे इफेक्ट एकदा सुरू झाले की मग आणि लवकर जर सुरू होत असतील तर ह्या तरुण पिढीला त्याच्यामध्ये त्यांना एक वाटतं की नाही मला पण चांगलं दिसायचंय, मला पण त्यासाठी तुम्हाला देखील तेवढाच प्रयत्न करावा लागेल। त्यामुळे मला आजच्या पिढीला हेच सांगायचं आहे की तुमचा आहार तुम्ही बरोबर घ्या, ज्यामध्ये पालेभाज्या, फ्रुट्स, सिट्रस फ्रुट्स म्हणजे ज्यामध्ये व्हिटॅमिन C जास्त असते,
असे फळं तुम्ही प्रयोगात आणा. दूध हे देखील अत्यंत महत्वाचं आहे है ना. खूप जास्त चहा, खूप जास्त कॉफी याचा पण अतिरेक नको व्हायला याच्यामध्ये तुमच्या डेली रुटीन मध्ये. भरपूर वेळा ते पण एक राहतं. त्याच्यानंतर नियमित व्यायाम, शरीराचं हायड्रेशन मेंटेन करणे, म्हणजे दिवसभरात योग्य प्रमाणात तुम्ही पाणी पण पिणे तेवढंच महत्वाचं आहे, ज्याने तुमची स्किन जी आहे टवटवीत दिसेल, तजेलदार दिसेल. उन्हामध्ये जर तुमचं काम आहे तर ऍटलिस्ट तुम्ही सनस्क्रीन वापरायला हवं. बाहेर निघताना जसं आता उन्हाळा आहे त्यामुळे तुम्हाला एक सन प्रोटेक्शन जे म्हणतो ते तुम्ही फॉलो करायला हवं. स्क्रीन टाइम कुठेतरी रेस्ट्रिक्ट करायला हवा माझ्या मते. म्हणजे तुम्ही दिवसातून काहीतरी मोबाईल कंटिन्युअस न बघता त्याचा कुठेतरी तुम्ही रेस्ट्रिक्शन त्याच्यात टाकायला पाहिजे. 1 तास, अर्धा तास कंटिन्युअस मोबाईलचा वापर नको. जर तुम्ही कंटिन्युअस काय म्हणता येईल प्रोफेशन मध्ये आहे, IT प्रोफेशन मध्ये आहे किंवा वर्क फ्रॉम होम सुरू आहे, तर तुम्ही कम्प्युटर समोर जेव्हा बसता तर आता सध्या मार्केटमध्ये असे काही सनस्क्रीन आलेले आहेत की ज्यामध्ये ब्लू लाईट फिल्टर्स देखील ऍड केलेले असतात. त्यामुळे ह्या सनस्क्रीनचा वापर तुम्ही करावा की जेणेकरून त्या लाईटमुळे होणारे जे इफेक्ट्स तुमच्या त्वचेवर होतात आहे ते कमी होतील. पूर्णपणे तर कमी होतील असं नाही, पण ते होणारे इफेक्ट्स आपण थोडं कमी करू शकतो. तर आजच्या जनरेशनला मला एवढंच सांगायचं आहे की तुमचं एक प्रॉपर डेली रुटीन तुम्ही फॉलो करा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता शरीरावर, तुमच्या जेवणावर, तुमच्या एक्सरसाइजवर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो करा. ऍक्च्युली सर्वप्रथम मी प्रभाग 42 चे सर्व कार्यकर्ते व श्रीपादजी बोरीकर ज्यांनी हा कॅम्प आज ऑर्गनाईज केला, प्रकाशजी भोयर, किशोरजी वानखेडे, मीनाक्षी तेलगोटे, वनिताताई दांडेकर आणि इथे उपस्थित सर्व उदयजी मावरे आणि स्नेहलताई गुतमारे आता सध्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि विशेष पारसजी तांबोळी ज्यांनी इथे या एरियामध्ये पत्रकं डिस्ट्रीब्यूट केली, सगळ्या एरियाज मध्ये जाऊन लोकांना एक जागृती निर्माण केली की आज इथे निःशुल्क शिबिर आहे आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी याचा लाभ घ्यावा. युजली काय असतं की डर्मॅटॉलॉजी आणि कॉस्मेटॉलॉजी म्हटलं की फीस खूप जास्त असते. तर आपले कॅम्पचा उद्देश हेच आहे की अशा लोकांपर्यंत ते पोहोचावं की जिथे ज्यांना चर्मरोगाचे निदान करायचे आहे तिथे निःशुल्क ते करवता येईल. तर आपला एरिया नेहमी कॅम्पचा जो असतो तो आपण तसाच डिसाइड करतो जिथे लोकांची पेइंग कॅपॅसिटी नाहीये. तर हा आपल्या कॅम्पचा मुख्य उद्देश आहे. कान्हान एग्रोविजन फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, यह कंपनी नागपुर जिला कृषि विभाग के गठशेती सन 17-18 योजना में जुड़कर ग्रुप फार्मिंग, अत्याधुनिक मशीन से खेती, जैविक खेती और अनाज की गुणवत्ता को ध्यान में रखकर अच्छे किस्म की फसल पैदा करने में किसानों को सुविधाएं और प्रचार प्रसार कराती है. अनाज उगाने से लेकर तो अनाज क्लीनिंग, ग्रेडिंग, सॉर्टेक्स पैकिंग, राइस मिलिंग जैसी सुविधाएं किसानों को कम भाव दिलाती हैं. यहाँ किसानों की फसल की प्रोसेसिंग कर सीधे किसान से ग्राहक तक घर पहुँच सुविधाएं उपलब्ध हैं, जिस वजह से किसानों की आय में वृद्धि होगी और ग्राहक को मिलावट फ्री अनाज मिलेगा. इस कंपनी में अच्छी किस्म का स्वादिष्ट जय श्री राम चावल, DRK2 चावल, ब्राह्मोड़ चावल, ब्लैक चावल, गेहूं आदि उपलब्ध हैं. यह कंपनी सालवा रोड, नीलज, कान्हान तहसील, पारशिवनी, जिला नागपुर में स्थित है. अधिक जानकारी के लिए हमें आप हमारे वेबसाइट पर भी संपर्क कर सकते हैं www.kanhanfarmerproducercompany.in. हमारा मोबाइल नंबर है कमलेश भोयर 9923594551, राजेंद्र बड़ 8329273752, अभिजीत फरसोली 9373217626.